काल भाजपचा जाहीरनामा आला आणि ते काय करणार आहे ते सांगितलं। त्याच्यावर आमचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी 10 प्रश्न केलेले आहेत। मला वाटतं की मी इतके दिवस प्रचार केला, प्रचार करत असताना गल्लोगल्ली सामान्य जनतेपर्यंत पोहोचलो की लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेची निवडणूक असताना लोक प्यायचं पाणी नाही ना तर कनेक्शन कापलं, रस्त्यावरचे गड्डे, म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीत जे प्रश्न उपस्थित करावे ते प्रश्न लोकसभेच्या निवडणुकीत उपस्थित करतो। आता मी कधी गाडीवर फिरत होतो, कधी गल्लीत घुसत होतो, कधी टू व्हीलरवर प्रचार केला आणि संपूर्ण शहरात ही स्थिती मला दिसते। आणि आताच आम्ही जे प्रश्न विचारले आणि शहरातल्या जनतेचे जे प्रश्न आहेत, कारण की गडकरी साहेब पहिले मी इतके विकास कामं केले आहे, मला मत द्यायचं आहे तर द्या, नाही तर नका देऊ, मत मागायला येणार नाही असं बोलले होते। आणि नंतरच्या काळात त्यांना प्रचार करावा लागला। तर मला सांगा की जर स्वतःच्या डेव्हलपमेंटवर इतका भरोसा असता तर मग आपल्या वक्तव्यावर ते थांबणार। आणि म्हणून प्रचार करत असताना ज्या शहराची परिस्थिती मी पाहिली, मला वाटतं या नागपूर शहराला अजून विकसित करण्याची गरज आहे। लोकांच्या ज्या मूलभूत सोयी आहेत त्यापासून ते वंचित आहे। आज चांगल्या शाळा नाही आहेत, ज्या शासनाने सर्वसामान्य जनतेला मुलांच्या शिक्षणासाठी द्यायला, चांगले आरोग्य केंद्र नाही आहे। आणि यासोबतच आपण जे भरमसाठ विजेचं बिल, ते सगळे मुद्दे या लोकसभेच्या निवडणुकीत आहेत। तसं पाहता ही देशाची निवडणूक आहे, ही निवडणूक एका विचारधारेची निवडणूक झाली। देशात 10 वर्ष सत्ता चालवत असताना जे वादे मोदी सरकारने केले होते ते पूर्ण केले नाही। असेल तिथे काही सोयी नव्हत्या, जाण्यासाठी रस्ते नव्हते, पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स नव्हत्या, गटर लाईन्स नव्हत्या, कुठे कुठे तर दिवे नव्हते। ही सगळं कामं केली, गार्डन डेव्हलप केले, तिथले समाज मंदिरं डेव्हलप केले। मी बेसिक मध्ये गेलो, मला जी सामान्य जनता जिथे राहते त्याच्या मूलभूत गरजा कशा पूर्ण होती। माझ्या मतदारसंघामध्ये मी 4.5 वर्षाआधी लढलो तेव्हा अनेक जागी रस्ते नव्हते, अनेक जागी गटर लाईन 25-30 वर्षाच्या रोजचा त्यांचा प्रॉब्लेम होता आणि त्या सगळ्या मी केल्या। मी 100% केल्या नाही म्हणणार, पण 60% कामं केलेले आहे। 20% कामं पाईपलाईनमध्ये आहे, म्हणजे हे आध्यात्मिकता झाल्यावर ते होणार आहे। आणि एका प्रकारे जो ज्या भागात रहिवासी क्षेत्र आहे त्या भागातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न मी केला। विकास भाऊ, एक मला प्रश्न आहे, इंडिया आघाडीचे तुम्ही उमेदवार आहात, परंतु तुमचे मित्र पक्ष या पत्रकार परिषदेमध्ये दिसत नाही, नेमकं काय म्हणतात? आता ही पत्रकार परिषद आमची वेळेवर आम्ही घेतली आणि आज रामनवमीमुळे सर्वीकडे सगळे पक्षाचे लोक आहेत, जे आमच्यासोबत आहे ना, प्रचार करून आले ना, संध्याकाळी स्टेजवर दिसतातच ना सगळे। विकास भाऊ, तुम्ही किती मतांनी निवडून यायचा तुम्हाला विश्वास आहे आणि निवडून आल्यावर पहिले 5 कोणते काम करणार? मी 1 लाख मताच्या वर निवडलेला हा पहिला मुद्दा। आणि पहिले 5 कामं या शहरातली बेरोजगारी, ही शहरातली बेरोजगारी कशी दूर होऊ शकेल यासाठी मला प्रयत्न करावा लागणार आहे। या अभियानमध्ये मोठे जोडले आणणार। आज आपण पाहतो की या शहरातले तुम्ही 1 लाख मतं म्हणाले,